आता बातमी पंढरपूरमधून आहे। आज वसंत पंचमी विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळ्याचा दिवस आहे। दुपारी 12 वाजता विठ्ठल मंदिरामध्ये शाही विवाह सोहळा संपन्न होणार आणि त्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वऱ्हाडी दाखल झाली। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यामध्ये चौखांबी, श्री संत नामदेव पायरी, श्री विठ्ठल सभामंडप आदी प्रमुख ठिकाणी अत्यंत आकर्षक आणि देखणी फुलांची सजावट करण्यात आली। या सजावटीसाठी सुमारे 4 ते 4.5 टन फुलांचा वापर करण्यात आला। यामध्ये गुलाब, अस्टर, लाल आणि पिवळा, झेंडू, जरबेरा, शेवंती अशा विविध प्रकारच्या फुलांचा समावेश आहे। संपूर्ण सजावट अत्यंत कलात्मक पद्धतीने साकारण्यात आली असून यासाठी 50 ते 60 कुशल कारागिरांनी अथक परिश्रम घेतले। ही फुलांची सजावट श्री विठ्ठल भक्त भारत दिलीप भुजबळ यांनी सेवाभावी वृत्तीने आणि संपूर्णतः मोफत स्वरूपात करून दिली। या आकर्षक फूल सजावटीमुळे मंदिर परिसर अधिकच मनोहारी आणि भक्तिमय झाल्याने भाविकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे। आज दुपारी विठ्ठल आणि रुक्मिणी यांचा शाही विवाह सोहळा होणार आहे आणि त्यानिमित्ताने पंढरपूरमध्ये अशा पद्धतीने फुलांची सजावट करण्यात आली। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वऱ्हाडी पोहोचले। विविध फुलांचा वापर करत अतिशय मनोहारी अशी सजावट करण्यात आली आहे। आज वसंत पंचमीचा उत्सव आहे। श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांचा शाही विवाह सोहळा आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून वऱ्हाडी आता पंढरपूरमध्ये दाखल झाली। ही सुंदर मनोहारी दृश्य आपण पंढरपूरमधून पाहतो। पंढरपूरमध्ये वसंत पंचमी निमित्त फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली। कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राच्या वारकरी वऱ्हाडी आता पंढरपूरमध्ये दाखल झाले। अतिशय उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळते। आज दुपारी विठ्ठल आणि रुक्मिणी यांचा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे। वसंत पंचमी निमित्त पंढरपूरमध्ये अशा पद्धतीने भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते। मंदिराला सुद्धा आकर्षकरित्या फुलांनी सजवण्यात आले। दुपारी विठ्ठल आणि रुक्मिणी यांचा शाही विवाह सोहळा होणार आहे। विठ्ठल रुक्मिणीला सुद्धा विविध अलंकारांनी सजवण्यात आले आणि पंढरपूरमध्ये नेमकं कशा पद्धतीचं भक्तिमय वातावरण आहे अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी। संतोष, पंढरपूरमध्ये सध्या कसं वातावरण पाहायला मिळतंय? पंढरपूरमध्ये सगळीकडे पांडुरंगारी वासुदेवांचा जयघोष सुरू आहे। आज वसंत पंचमी आहे। श्री विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वऱ्हाडी भाविक वऱ्हाडी पंढरपुरात दाखल झालेला आहे। विठ्ठल मंदिर आणि परिसरात सगळीकडे भाविक आहेत। सर्वत्र पांडुरंगारी वासुदेवांचा जयघोष आहे। शाही विवाह सोहळ्याला आल्यानंतर आपल्या कुटुंबामध्ये शुभ कार्य लवकर होतात, सुख समृद्धी नांदते अशा प्रकारची धारणा आहे। संसार सुखाचा होतो आणि विठ्ठल रुक्मिणीच्या शाही विवाह सोहळ्याला येणं, पंढरपूरला येणं भाग्याचं म्हटलं जातं आणि म्हणून आज पंढरपुरात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक भक्त दाखल झाले असून वधू आणि वराला सजवण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि सोहळ्याच्या 12 वाजता अक्षता पडणार आहेत। नक्कीच संतोष, आता काही वेळातच विठ्ठल रुक्मिणी यांचा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे, त्यामुळे आनंदाचं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।